आता कुठे उन्हाळा सुरू झाल्यासारखं वाटतंय, मात्र तरीही आतापासूनच अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। सातारा जिल्ह्यातल्या अनेक गावांसह शेकडो वाड्या रोज उठून टँकर कधी येणार याची वाट पाहत बसतायत। पाहुयात पाण्यासाठी लोकांची कशी वणवण सुरू आहे, कशी भटकंती होतीये या स्पेशल रिपोर्टमध्ये। साताऱ्यातील 30 गावं 217 वाड्यात तहानलेल्या। घोटभर पाण्यासाठी लोकांना टँकरचा आधार। टँकर मिळत नाही तिथं ग्रामस्थांची वणवण। रस्त्यावर टँकर येताना दिसला की अनेक भागातील लोकांचे चेहरे खुलतात। आता तरी घोटभर पाणी मिळेल म्हणून लोक टँकर भोवती जमतात आणि हातात असलेल्या भांड्यात पाणी भरून घेतात, कारण तळ गाठलेल्या विहिरी आणि कोरडे पडलेले तलाव। अशीच परिस्थिती सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झाली आहे। घोटभर पाण्यासाठी टँकरवर मदार। सातारा जिल्ह्यातील 30 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। 217 वाड्यांमध्ये पाण्यासाठी लोकांची भटकंती। ऐन एप्रिल महिन्यातच 31 टँकरने पाणी पुरवठा। सध्या पिण्याचं पाणी म्हसवड नगर परिषद हद्दीमध्ये 12-13 दिवसातून एकदा येतंय। अशा 30च्या वर गावांना टँकरनं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याची परिस्थिती प्रशासनावर आहे। किमान शासनानं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याची नैतिक जबाबदारी तर पार पाडावी, एवढीच आमची माफिक अपेक्षा आहे। सातारा जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाला असला तरी दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी होतं। त्यामुळेच माण तालुक्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 31 गावं आणि 218 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे। एकूण सध्या 32 टँकर चालू आहेत। गाव, वाड्या, वस्त्या, पशुधन म्हणा किंवा लोकांना म्हणा, कोणीही पाण्यावाचून वंचित राहणार नाही याची पूर्णपणे काळजी ही प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। खरं तर उन्हाळा सुरू झाला की लोकांच्या पाण्याचा प्रश्न आवासून उभा राहतो। मात्र आता कुठं उन्हाळा सुरू झालाय तरी आतापासूनच अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावं लागत असेल तर उन्हाळ्यात पाण्याची सोय करताना प्रशासनाचा कस लागणार आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।